ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. आज सचिन खरात गटाच्या नेत्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे की स्वतःला तुम्ही ओबीसी समजून घेता, मात्र महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही कुठं गप्प बसलाय, का गप्प बसलाय, कुठल्या बिळामध्ये लपून बसलाय? खरं तर तुम्ही वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते, मात्र महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही गप्प का? हे राज्याला सगळं सांगावं तुम्ही. एक तर मी कोण खरात आणि कुठला खरात गट यांनाच मी ओळखत नाही. मी खरात फक्त तराळ अंतराळ हे आत्मकथन लिहिणारे शंकररावजी खरात यांना ओळखतो. मी ओळखतो कुणाला, तर कुलगुरू पदावर राहणाऱ्या आणि एक सामाजिक सोशल रिफॉर्मर म्हणून ज्यांची ओळख होती त्या शंकरराव खरातांना ओळखतो. त्यामुळे हे खरात बिरात ह्यांना मी ओळखत नाही आणि त्यांचा काय त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्या इतपत त्यांच्या प्रश्नात गांभीर्य नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की मी एक ओबीसीचा लीडर आहे म्हणून मी ओबीसीच्या प्रश्नावर भांडतोय, लिहितोय, बोलतोय, शासन दरबारी अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी फक्त मोर्चे काढत नाही. मी आरोपीची जात बघून किंवा आरोपीच्या जातीच्या माणसांचा राजीनामा मागत नाही. महाराष्ट्रात रोज प्रकरण घडतात, मग काय त्यांची जात शोधायची आणि ओबीसीच्या नेत्याने त्याच्यावर मोर्चे काढायचे का? त्यामुळे मी असल्या कोण खरात फेरात असल्या माणसाला मी ओळखत नाही. मी फक्त कुलगुरू पदावर असणाऱ्या, सोशल रिफॉर्मर असणाऱ्या आणि तराळ अंतराळ नावाचं आत्मकथन लिहून आमच्या परिसरातल्या मानदेशी बोलीभाषेला प्रमाण भाषेमध्ये दखल घ्यायला लावणाऱ्या शंकरराव खरातांना ओळखतो. त्याच्यावर आर्टिकल लिहिणारा हा लक्ष्मण हाके. अंजली दमानी यांनी काल अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पुरावे त्यांनी सादर केलेत आणि त्यांच्या राजीनामे देखील त्यांनी आता मागणी केलेली आहे. अंजलीताई दमानी यानं कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करून हे पुरावे द्यावेत, त्याचा फायदा होईल काहीतरी. आणि अंजलीताई दमानी यांना सिलेक्टेड प्रोग्राम हाती घेतल्याबद्दल त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आनंद दवे यांनी खरं तर पोलिसांवरतीच आता संशय व्यक्त केलेला आहे. या तपासामध्ये पोलिसांचा योग्य दिशेने तपास चालू आहे, त्यामुळे ते मुंबईत हायकोर्टात याचिका देखील दाखल करतात. त्यांनी याचिका दाखल करावी आणि मला वाटते पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था या ज्या सर्व गोष्टी आहेत, मला वाटतं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन हे अतिशय चांगलं आहे. आणि आपल्या पोलीस बांधवांचं, आपल्या न्यायव्यवस्थेचं, पोलीस बांधवांचं विशेष करून मोरल डाऊन होईल अशा पद्धतीची वक्तव्य अशा लोकांनी करू नयेत. यातला जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याच्याबरोबर काहीतरी घातपात झाले असल्याचा देखील संशय आता आमदार क्षीरसागर यांनी आता व्यक्त केलेला आहे. कसं बघते? या आमदार क्षीरसागरांच्या ह्या वक्तव्याला मी शून्य महत्व देतो. कारण याच अंजलीताई दमानी या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच म्हणाल्या होत्या की या 4-5 आरोपींची हत्या झालेली आहे आणि पहाटेची त्यांनी ट्विट केलं आणि महाराष्ट्रामध्ये सन्नाटा पसरला आणि त्या परिस्थितीचं गांभीर्य आणि एवढं महाराष्ट्रातलं समाजमन अस्वस्थ झालं आणि परत पोलिसांना नोटीस द्यावी लागली त्या अंजलीताई दमानी यांना. त्यामुळे दमानी असोत किंवा क्षीरसागर असोत, कुणाचा तरी राजीनामा घेणं आणि धनंजय मुंडेंना राजसत्तेतनं खाली कसं खेचणं या एका अजेंड्यावर ते काम करतायत. त्यामुळे अशा चिल्लर गोष्टींना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलेलं आहे, ते पूर्ववत करायचं आहे. त्यासाठी आम्हाला आंदोलन उभं करायचं आहे. न्याय, हक्क, अधिकार याविषयी बोलायला आमच्याकडे वेळ नाही. कुठे कोण तो क्षीरसागरन, कोण दमानिया सिलेक्टेड प्रोग्राम राबवतात, ते कुणाच्या तरी इशाऱ्यावर नसतात. त्यामुळे हे फालतू लोक आहेत सगळे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. आरोग्य यंत्रणा काय त्यांच्या तब्येती काय परिस्थिती सांगत नाही. आज खरं तर त्या मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ देखील तिथं उपोषणाला पाठिंबा देऊन बसले आहेत. मला वाटतंय तेच महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे. जरांगेंनी थोडासा सल्ला घ्यावा आणि रिझल्ट ओरिएंटेड आंदोलन उभं करावं. जरांगे असं करून करून तुम्ही स्वतःच हसं करून घेताय. माझा मराठा बांधव सुद्धा तुमच्यावर वैतागलेला आहे. कारण कायदेशीर मागण्या करा ना. जरांगेनं माझे आव्हान आहे. जरांगे म्हणतात आम्हाला ओबीसी पण पाहिजे, आम्हाला ईडब्ल्यूएस पण पाहिजे आणि आम्हाला एससीबीसी पण पाहिजे. अरे जरांगे, थोडा सल्ला घेऊन बोलत जा. व्यक्त होत असताना या भारतामधल्या एका व्यक्तीला एकच आरक्षण घेता येतं, वेगवेगळी आरक्षणं घेता येत नाहीत. त्यामुळं जरांगेंच्या आंदोलनामुळं गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते माझ्या मराठा तरुणांचं, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचं आणि शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटवर कॉम्पीट करणाऱ्या तरुणांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याचं गांभीर्य जरांगेंना कळणार नाही, कारण त्यांची तेवढी कुवत नाही. काय तुम्ही सल्ला काय द्याल? जरांगेंना मी एकच सांगेन की जरांगेंनी कायदेशीर मागण्या कराव्या. आपण सुप्रीम कोर्टाचा बाप आहोत असं बोलू नये. नाहीतर एक काम करावं, या महाराष्ट्रामधले सगळे आयोग बरखास्त करावेत. कारण आयोगाचं जर तुम्ही ऐकणार नसाल, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही ऐकणार नसाल, जरांगेंना त्या सुप्रीम कोर्टाचं जज वगैरे बनवावं. किंवा याच्याही पलीकडे जाऊन जरांगेंना ओबीसीच कशासाठी,
जरांगेनं SCचं STचं अजून काय आरक्षण देता येते का बघा. तर काही मागणी करायची आणि बूटसूट आंदोलन करायचं. मला वाटतं त्या आंदोलनाची पण धार बोतड झालेली आहे आणि आंदोलनातली हवाच निघून गेलेली आहे जरांगेंच्या. त्यामुळं जरांगेंनी कायदेशीर मागण्या कराव्यात. काही आर्थिक प्रोग्राम आपल्याला मिळतील का ते बघावं. आपली एवढी प्रचंड लोक मंत्रिमंडळात आहेत, अनेक ठिकाणी काम करतायत, अनेक कारखाने आहेत, अनेक शिक्षण संस्था आहेत. या जरांगीला जरा जर चाड असेल मराठा तरुणांच्या बेरोजगारीबद्दल, नोकऱ्याबद्दल, याच जरांगेनं कधीतरी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाला भेटावं आणि त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये काय अनागोंदी चालल्या आणि कसा रोस्टर तुडवला जातो, कशा पद्धतीनं संस्था चालक आणि सगळे डायरेक्टर बॉडी कशा पद्धतीचा करप्शन आहे, त्याचं मूर्तिमंत उदाहरण फक्त रयत शिक्षण संस्थेवरती जर जरांगेंनी कॉन्सन्ट्रेट केलं तर शेकडो मराठा तरुणांना न्याय मिळू शकतो. पण जरांगे जी गोष्ट कधीच मिळणार नाही, जी बेकायदा आहे ती गोष्ट मागतायत आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतायत. ज्या वाल्मिक कराडचं आपण समर्थन करतो त्यांची अजून एक क्लिप आज व्हायरल झालेली आहे. एका अधिकाऱ्याबरोबर ते बोलताना क्लिप व्हायरल झालेली की मी या बीडचा बाप आहे, किरकोळ गुन्हे सोड, अशीच क्लिप आहे. मी कधीही वाल्मिक कराडांचं समर्थन केलं नव्हतं, करणार नाही आणि पुढेही करणार नाही. मी फक्त वंजारी समाजाला आडनावं शोधून, त्याची जात आरोपींची शोधून, वंजारी समाजाला त्यांच्या अधिकाऱ्यांची नावं काढून वंजारी समाजाला क्रिमिनलाइज्ड बनवू नका, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका, यासाठी एकमेव मोर्चा काढलेला आहे. तोही मोर्चा नव्हता, श्रद्धांजली सभा होती आणि त्यामध्ये मनोगत व्यक्त केलं होतं, एकच. त्यामुळं कुणीही आवाचं सव्वा आणि अतिशयोक्ती करू नये, अकांड तांडव करू नये. लक्ष्मण हाके आणि इथलं ओबीसीचं आंदोलन, घटनात्मक अधिकार याविषयी सजग आहे. लक्ष्मण हाकेवर रोज एक जण उठतो आणि टीका करतो, पण लक्ष्मण हाके रोज सामाजिक न्यायाच्या पोस्ट लिहितो, वाचन करतो, लेखन करतो, मनन करतो, समाज मनात फिरतो. त्यामुळे मला या माणसांच्या आरोपाला उत्तर देण्यास इंटरेस्ट पण नाही. आणि कोण आहेत लोक ही? त्यामुळे ह्या लोकांना त्यांनी कधीतरी इतिहास बघावा, चळवळ बघावी. लय लोक न्यायाच्या प्रत्यक्षात आहे तिकडं, काय तिकडं जाऊन फिरताय, कोण कुठलं नाव घेतलं तुम्ही, ते काय त्याचा संबंध? अंजली दमानी यांच्या आरोपात जर तथ्य असेल तर अजित पवार लवकरच मुंडेंचा राजीनामा घेतील असं संदीप क्षीरसागर म्हणतात. एकंदरीत त्यांच्या राजीनाम्याकरता कुठेतरी दबाव वाढतोय. हे बघा, त्यांचा इंटरेस्ट राजीनाम्याचा आहे. मग तो क्षीरसागर असो, धस असो किंवा जरांगे असो, धनंजय मुंडेंचा राजीनामा. पण आमच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडेंचा राजीनामा होऊ नये. कारण ओबीसी मधला एक मंत्री मीडिया ट्रायल असो किंवा ह्या अशा पोकळ गोष्टींद्वारे एका ओबीसी मंत्र्याला राजीनामा देण्यात येऊ नये, असं एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय. जर त्यांचा इव्हिडन्स असेल, जर त्यांची इन्व्हॉल्व असेल तर त्यांना राजीनामा कोणी द्या म्हणायची सुद्धा गरज नाही ना. त्यांना कोर्ट उचलेल, पोलीस प्रशासन आतमध्ये घेईल, पण ज्याचा काही संबंधच कुठे दिसत नाही अशा माणसाला तर तुम्ही राजकीय बळी घेणार असाल तर आम्ही ओबीसी बांधव अशा गोष्टी सहन करणार नाही, विरोध करणार निश्चित. अरे त्यांचा कुठे इन्व्हॉल्वमेंटच नसेल तर तुमचा राजीनामा घेण्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला का संतोष देशमुखांच्या हत्यारांना शिक्षा देण्यात इंटरेस्ट आहे? या गोष्टीचं उत्तर मिळावं. आम्हाला तर आमच्या माहितीप्रमाणे धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार होते. धनंजय मुंडे राजीनामा देतील पण आमच्या ओबीसीचं नुकसान होणार आहे ना. त्यामुळे ओबीसीच्या कुठल्याही ओबीसीच्या मंत्र्यांना असेल, आमदारांना असेल, जर असं राजकीय बळी जर द्यायला कोण निघाला असेल तर लक्ष्मण हाके ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर निश्चित उतरेल. ओबीसीच्या जर नेत्याला कोण राजकीय बळी देण्याचा प्रयत्न करत असेल तर लक्ष्मण हाके नक्कीच रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देखील आता लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.